त्या दिवशी होती दादूची हळद आणि सगळ्या बायका आल्या बांगड्या भरण्यासाठी। सुरुवात आमच्या घरच्या बायकांनीच केली आहे। लग्नामध्ये आणि हळदीमध्ये 1 दिवसाचा गॅप होता, त्यामुळे सकाळी बांगड्या भरल्यात आणि रात्री हळद होती त्याच दिवशी। आणि सगळ्या म्हणजे रात्री सगळ्यांचं जेवण होतं, त्यासाठी हळदीचे खटपट करायला आमच्याकडे खटपट बोलतात, जे जेवण बनवायला मदत करण्यासाठी येतात बायका। ह्या सगळ्या आमच्या वाडीतल्याच बायका आहेत, सगळ्या घरासारख्या करतात सगळ्या कार्यक्रमात। इथे आशा मावशी आमची सगळ्यांना नाश्ता देते, चिवडा आहे नाश्त्याला। काही गोष्टी आठवणीतच राहतात आणि लग्नानंतर थोड्या दिवसांनीच आमचे भाऊ आजाराच्या ह्याच्याने ऑफ झाले। सांगायला खूप दुःख वाटतंय, मधल्या स्पेसमध्ये मला व्हिडिओ टाकायला जमलं नाही। आजारी होते नुसतेच आणि 5 दिवसाच्या ह्याच्यामध्येच त्यांचं असं झालं। खूप दुःख झालं। लग्नाच्या वेळेस वाटलंसुद्धा नाही आम्हाला की त्यांनी इतकी तयारी केली। चिकन करायला आचारी नव्हता, चिकन करायला भाऊंनीच चिकन बनवलेला, पूर्ण तयारी पूर्ण करून त्यांनी स्वतः फोडणी घातलेली। आणि आता ह्या व्हिडिओ बघून वाईट वाटतं ह्या गोष्टीचं की नक्की आम्ही म्हणजे काहीच कळालं नाही असं होईल असं। म्हणजे खूप दुःख वाटतं ह्या गोष्टीचं की आठवणीतच राहिल्या त्या गोष्टी। चेहरा बघितलेल्या व्हिडिओ सगळे आठवणीतच राहतात। माणसाचं काळ सांगून येत नाही, त्यासाठी आयुष्य आनंदाने जगून घ्या। इकडे हळदीची तयारी चालू आहे जेवणाची। एवढे मोठे मोठे भांडे ठेवलेत गॅसवर। इकडे सगळ्या घरातल्या आज्या वगैरे जवळचे बसलेत मंडळी येऊन। आणि आम्ही घर पण चांगलं डेकोरेशन केलं होतं। सगळ्या काक्या मसाले वाटतायत आता मिक्सरमध्ये। घरचे सगळे खूप चांगले आहेत, आमच्या खूप मोठी फॅमिली आहे आमची। प्रत्येक कामामध्ये सगळे एकत्र असतात, सहभागी असतात सगळे। आणि सगळ्यांना माहिती आहे मी व्हिडिओ बनवते, त्यामुळे सगळेजण खुश असतात रोजच व्हिडिओमध्ये बघण्यासाठी। इकडे काकी हळद मिक्स करते, हळद भिजवायची चालू आहे काम। सगळे सपोर्ट करतात तसं मला। माझी मम्मीची तयारी चालू आहे, सगळी मुलं माझी बसलीत बाजूला। इकडे आज्या बसल्या आहेत सगळ्या। गर्दी होती खूप, मग थोडे थांबून बांगड्या भरत होत्या। एकीकडे काकी नावं लिहून ठेवते। इकडे अजून चालूच आहे स्वयंपाकाची तयारी। हा आमचा नागे मम्मा नावाला आलाय हात लावायला। भाऊनी ते केले सगळं। नागे मम्मा आले मदतीला थोडं। बॉब काका आहे तिकडे, मयंक आहे, सगळे घरचेच आहेत। तेच सांगते, घरीच आमची फॅमिली खूप मोठी आहे। सगळे सणाला सुदीला सगळ्यांना एकत्र असतात। दादूच्या लग्नात खूप मज्जा केली। भाऊनी खूप नाचला, खूप केलं, पुढे सपोर्ट पण खूप केला। कोणालाच असं वाटलं नव्हतं की असं होईल म्हणून, कोणासोबत असं होऊ नये देवा। तसं तर पप्पा आणि पप्पांचे 10 भाऊ एकत्र असतात प्रत्येक कार्यक्रमात। सगळ्यांना सांगतात आम्ही 10 भाऊ एकत्र असतात। खूप वाईट वाटले या गोष्टीचं की घरातले एक सदस्य कमी झाला।
वाटलंच नव्हतं कुणाला असं होईल म्हणून. मी मुद्दाम आज जाणून बुजून ही व्हिडिओ टाकते आहे, कारण मी तेव्हा लग्न झाल्यावरती टाकली नव्हती ही व्हिडिओ. आत्ता मला त्या व्हिडिओ बघितल्यावरती खूप आठवण येते काकांची, म्हणून टाकावं वाटलं ही व्हिडिओ. भाऊ, खूप मिस करतो आहे आम्ही तुला. खूप आठवण येते आम्हाला तुझी. तुझ्या आत्म्याला शांती मिळू दे हीच देवाला चरणी प्रार्थना. सगळ्यात शेवट मी बांगड्या भरल्यात. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.